तुम्हालासुद्धा असंच वाटतं का की अंडा करी किंवा अंड्याची भाजी आपल्याला अंडे शिजवून घेतल्याच्या नंतरच बनवता येते? तर असं अजिबात नाही. अंडे अजिबात शिजवून न घेता किंवा वाटण वगैरे न भाजून वगैरे घेतासुद्धा मस्त करी तयार होते. चव अप्रतिम लागते आणि कडक उन्हाळा चालू आहे आणि अशा वातावरणात आहे ना फार वेळ किचनमध्ये उभं राहण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे अगदी 10 ते 15 मिनटात तयार होणारी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कुठेही जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, यासाठी हिरवं वाटण लागणार आहे. इथं तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार अंडी कमी जास्त घेऊ शकता. इथं मी 8 ते 9 अंडी घेतलेले आहेत. आता हे थोडंसं साईडला ठेवूया आणि वाटण तयार करून घेऊया. आता इथं हवं असेल तर हे वाटण तुम्ही थोडंसं भाजून घेऊ शकता, पण इथे आज मी हे असंच वापरणार आहे. त्यासाठी इथं मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी जे खोबरं असतं ना ते किसून घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर इथं मी घेतलेली आहे. यासोबतच तुम्ही इथंच टोमॅटोसुद्धा वाटून घेऊ शकता, पण पुढे आपण टोमॅटो वापरणार आहोत. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं एकदम असं बारीक वाटण तयार करायचं आहे. हे वाटण तुम्ही खूप साऱ्या भाज्यांना वापरू शकता. तर हे बघा, आणि स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथं एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे. खूपदा अशी कमेंट असते की ज्यावेळेस मी कढईमध्ये कांदा टाकते तुम्ही कांदे किती घेतले किंवा टोमॅटो किती घेतले, असे भरपूर कमेंट असतात. तर इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. आता हा कांदा उभा पातळ चिरायचा आहे. हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे, पण इथे मी असा पातळ चिरून घेत आहे. अगदी ढाब्यावर या पद्धतीची अंडा करी मी खाल्ली होती. खूप मस्त लागते आणि बनवायला खूप सोपी आहे. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपाती भातासोबत अप्रतिम लागते आणि अगदी 10 ते 15 मिनटामध्ये बनून तयार होते. इथं हा पातळ कांदा मी चिरून घेत आहे. बरं मंडळी, याआधी मी साठवणीतला मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी अपलोड केलेली आहे. तुम्ही नसेल पाहिली ना तर एकदा जरूर बघून घ्या. आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये मसाला आपल्याला नेहमी लागतो आणि तो एकदा बनवून ठेवला की वर्षभर टेन्शन राहत नाही. त्यासाठी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्या. यूट्यूब किंवा फेसबुकवर दोन्हीकडे आहे, तुम्ही दोन्हीकडेही पाहू शकता. आता इथं टोमॅटो माझ्याकडे छोट्या आकाराचे होते, त्यामुळे इथं मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचे टोमॅटो असतील तर एक जरी घेतला तरीसुद्धा खूप झाला. मुठभर कोथिंबीर इथं मी चिरून घेतलेली आहे. इथं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मी मस्त बारीक चिरून घेतलेली आहे. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हलकंसं तेल तापलं की पातळ चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. आता हा कांदा आपल्याला खूप जास्त असा तांबूस किंवा खूपच जास्त असा लाल वगैरे करायचा नाही. हलकासा आपल्याला हा कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. गॅस आता इथे मोठा आहे. हे बघा, आता हा कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे. गॅस लहान करायचा. एवढाच कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त परतण्याची गरज नाही. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहेत. इथं साठवणीतलं काळं तिखट 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. पाव चमचा इथं मी गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट इथं मी घेतलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. जो साठवणीतला मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले आणि धने वगैरे आहेत, त्यामुळे इथं धना पावडर आणि गरम मसाला अगदी थोडासा मी घातलेला आहे. तुम्ही नाही घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता हे मसाले ना करपू नये यासाठी यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून मसाले व्यवस्थित परतले जातात, करपत नाही. गॅस इथे लहान आहे. आता यामध्ये सुरुवातीला आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं. आता वाटण तयार करत असताना आपण त्यामध्ये पाणी घातलं होतं, त्यामुळे काय करायचं ना, हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतलं, 2 मिनिटासाठी परतून घेतलं आणि त्यानंतर जो आपण टोमॅटो चिरून ठेवला होता तो टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे. आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं. गॅस हा मध्यम करायचा, व्यवस्थित परतून घेऊन यावरती झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर गॅस लहान करायचा.
म्हणजे काय होईल, मसाले करपणार नाही आणि टोमॅटो छान असा मऊसूत शिजला जाईल. तुम्ही बघू शकता अगदी मस्त याला तेल सुटलेलं आहे. कांदा, टोमॅटो आणि तयार केलेलं जे वाटण आहे ते सगळं छान असं एकजीव झालेलं आहे. बघा मस्त याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता इथे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी कमी जास्त घालू शकता. इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला चपातीसोबत खायचे असेल तर तुम्ही थोडंसं दाटसर बनवलं तरीसुद्धा चालणार आहे. भाकरीसोबत खायचं असेल तर हलकासा रस्सा पातळ ठेवायचा, म्हणजे चव खूप छान येते. आता याला झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची. हे बघा, आता यामध्ये जे पाणी मी घातलं होतं ते पाणी साधंच होतं. हवं असेल तर तुम्ही पाणी गरम करून जरी घातले ना तरीसुद्धा चालणार आहे. हे बघा, आता इथे एक छोटीशी वाटी घेतलेली आहे. मंडळी, उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना अंडी खराब होतात. त्यामुळे काय करायचं ना, वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये सुरुवातीला अंडं फोडून घ्यायचं आणि त्यानंतरच रश्श्यामध्ये घालायचं. जर एखादं अंडं खराब असेल तर ते आपल्याला टाकून देता येईल. जर आपण डायरेक्ट रश्श्यामध्ये जर अंडं आपण फोडलं आणि ते खराब निघलं तर पूर्ण भाजी वाया जाईल. त्यामुळे वाटीत एक एक अंडं फोडून रश्श्यामध्ये सोडा. पण ही अंडी जी आहेत ना ती एकदम ताजी अंडी आहेत, त्यामुळे तुम्हाला एक मी फोडून दाखवते. पण तरीसुद्धा मी सगळी अंडी वाटीमध्ये फोडूनच रश्श्यामध्ये घातली होते. गॅस लहान ठेवायचा. आता इथे अजिबात हलवायचं वगैरे नाही रश्श्याला, असंच ठेवायचं. रश्श्यामध्ये जेवढी मावतीन तेवढी अंडी घालायची. मी एक 8 अंडी फोडून यामध्ये घातली होती. हे बघा, आता यावरती झाकण ठेवायचं, गॅस मध्यम करायचा आणि पुढचे 5 ते 6 मिनटासाठी ही अंडा करी किंवा अंड्याचा रस्सा शिजवून घ्यायचा. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा, किंवा तुम्ही याआधी अशी रेसिपी ट्राय केली का ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर तुम्ही बघू शकता एकही अंडं असं पसरलेलं नाही. अगदी व्यवस्थित हे अंडे रश्श्यामध्ये शिजतात, अजिबात खराब वगैरे होत नाही. खूप जणांना असं वाटतं की पूर्ण रश्श्यामध्ये हे अंडी पसरतील, पण असं होत नाही. खूप मस्त चवसुद्धा या रश्श्याची खूप भारी येते. एकदा या पद्धतीने ही अंडा करी ना किंवा अंडा मसाला तुम्ही ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आमच्या घरामध्ये हा अंड्याचा रस्सा किंवा ही अंडा करी जी आहे ना मंडळी, ती भातासोबत सगळ्यांना प्रचंड आवडलेली. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. वरून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि तयार आहे इथं आपली चमचमीत अंडा करी. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. तर चला, लगेचच प्लेट वाढून घेत आहे. हे बघा, ही अंडा करी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खा किंवा भातासोबत, चपातीसोबत, कधीही खा, मस्त लागते. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.